पूर्ण माहिती पाहूया मित्रांनो. राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 717 जागा आहेत. यामध्ये एक अति महत्त्वाचा मुद्दा जो आहे, जिल्हास्तरीय पद हे व्यवस्थित जागा पाहून का भरा असं म्हटलेलं आहे ते बघूया. त्यानंतर संपूर्ण जाहिरात तर आपण पाहणारच आहोत, परंतु हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यांना खूप घाई असेल एवढा मुद्दा पाहून तरी आपण जावा. बाकी नंतर आपण सेपरेट सविस्तर माहिती पाहणारच आहोत याच व्हिडिओमध्ये. बघा, चपरासी असं एक पद आहे जे फक्त 10वीवरून आहे. सर्वांनी फॉर्म भरा मित्रांनो. राज्य उत्पादन शुल्कची भरती 10वीवरून, बाकीची पण पदं 10वीवरून, जवान हे पदसुद्धा 10वीवरूनच आहे. परंतु चपरासी हे पद असं आहे की जे जिल्हास्तरीय आहे, म्हणजे ते प्रत्येक जिल्हावाईज त्याचे काय आहे, कट ऑफ लागणार, प्रत्येक जिल्हावाईज त्याची नियुक्ती होणार. परंतु परीक्षा मात्र काय सांगितलेलं आहे, तर ही भरती प्रक्रिया ही राज्यस्तरावरून म्हणजेच काय, तर संपूर्ण महाराष्ट्रात एकदाच राबवली जाईल. जसं की आता तलाठी भरती राबवली होती संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी, एकाच शिफ्टची एका दिवशी. त्याच पद्धतीने हे राज्यस्तरावरून असं नाही की ह्या जिल्ह्याची वेगळी त्या जिल्ह्याची वेगळी असं नाही, बाकी या सर्वांची पण तीच प्रोसेस तीच आहे, परंतु निवड प्रक्रिया डिफरंट आहे. म्हणजे परीक्षा होणार राज्यस्तरीय, परंतु त्याचा ज्यावेळेस कट ऑफ लागला जाईल तर स्वतंत्र निवड यादी, प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल. त्यामुळं या PDF मध्ये अगदी सविस्तर पद्धतीने आपापल्या जिल्ह्याच्या, आपापल्या विभागाच्या व्यवस्थित जागा दिलेल्या आहेत. त्यामुळे चपराशी या पदाची जागा भरताना व्यवस्थित विचार करून पहा. बाकी जवान असेल किंवा जवानी वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर हे पद असेल, किंवा आपण जर लघुलेखक, निम्नश्रेणी, लघुटंकलेखक हे जी पदं आहेत, तर याचं काय ताण जास्त घ्यायची आवश्यकता नाही, कारण ते ऑल आपल्या महाराष्ट्राचा जो कट ऑफ आहे तो एकच लागणार आहे. आणि हे पद जे आहे तर ह्याची जी काही नेमणूक असणार आहे ती संपूर्ण राज्यामध्ये नियुक्ती तुम्ही पात्र असणार आहे, संपूर्ण राज्यामध्ये. परंतु चपराशी हे पद आपल्या जिल्ह्यापुरतंच मर्यादित असल्यामुळं व्यवस्थित विचार करून ज्या जिल्ह्याला जागा जास्त आहेत तुमच्या कॅटेगरीला, त्याच जिल्ह्याला भरा. त्याबद्दल आपण सविस्तर पुढे बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती भेटेल. विशेष म्हणजे याला निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो. ही परीक्षा TCS घेणार आहे. निगेटिव्ह मार्किंग जबरदस्त, म्हणजे एवढी कायची घासून स्पर्धा होणार आहे. जसं वनरक्षकला पाठीमागे 2019ला निगेटिव्ह मार्किंग होती, ओके, पाठीमागच्या वनरक्षकला, त्याच पद्धतीने आत्तासुद्धा काय आहे तर ह्या राज्य उत्पादन शुल्कला निगेटिव्ह मार्किंग आहे, TCS घेणार आहे. परंतु त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रत्येक चुकीच्या उत्तराकडे 25% म्हणजे 1/4 एवढे गुण वजा करण्यात येतील. त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी पेपर सोडवायचा आहे, जेणेकरून आपण कोणतेही आपल्या बरोबर उत्तरातून वजा होणार नाहीत प्रश्न चुकल्यानंतर. निगेटिव्ह मार्किंग आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती अगोदर मी तुमच्या नजरेसमोर टाकली. आता आपण काय करूया, सविस्तर माहिती पाहूया. एकूण पदं किती आहेत, एकूण कोणकोणत्या पदांसाठी आपल्याला या ठिकाणी किती जागा आहेत, जिल्हास्तरीय पदं कोणती आहेत, राज्यस्तरीय पदं कोणती आहेत, संपूर्ण डिटेल पाहूया. अगोदर एक्झामडी क्लासेस आपल्याकडे नसतील तर नक्की आपल्या संग्रही ठेवा. केवळ 99 मध्ये आपण ऑफर केली, आणि TCSच आता ही जी परीक्षा आहे तर TCS घेणार आहे. त्यामुळं TCS नुसार 5000 प्रश्नाची व्हिडिओ सोल्युशन्स व ईबुक सुद्धा तुम्हाला भेटतंय. सोबत तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ताचे सगळ्यांचे मित्रांनो तुम्हाला क्लासेस उपलब्ध होत आहेत केवळ 99 रुपयामध्ये. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथेच पेमेंट करा, तिथंच तुम्हाला ॲक्सेस भेटून जाईल. किंवा 72 48 93 0176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा, 99 रुपये डायरेक्ट तुम्हाला या सर्व कंटेंटचा ॲक्सेस दिला जाईल. केवळ 99 मध्ये तुमच्यासाठी ऑफर ठेवलेली आहे. याचा नक्की लाभ घ्या. तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहात. अजून जरी कोण राहिला असेल तर ही जी काय ऑफर संपण्याच्या अगोदर आपल्या संग्रही नक्की एक्झामडी क्लासेस असू द्या. तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं, राज्यस्तरीय पदं कोणकोणते आहेत तर लघुटंकलेखक निम्नश्रेणी आहे, लघुटंकलेखक आहे, जवान, राज्य उत्पादन शुल्क 568 सगळ्यात जास्त पदं यासाठी आहेत. आणि काय क्रायटेरिया जास्त नाही, फक्त 10वी पासवरती आहे. त्यानंतर ड्रायव्हर हे पद जे आहे, जवानी वाहन चालक असं हे पद आहे 63. आणि चपरासी हे एकटंच जिल्हास्तरीय पद आहे, जे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. त्याचं काय नेमकं जिल्हास्तरीय म्हणजे डिफरंट काय आहे. परीक्षा तर सर्वांसारखीच होणार आहे ऑल राज्यामध्ये, परंतु त्याचा कट ऑफ मात्र जिल्ह्यानुसार लागणार, एवढं फक्त यामध्ये डिफरंट आहे. याचा कट ऑफ संपूर्ण महाराष्ट्राचा एकच लागणार, ओके. म्हणजे लघुटंकलेखचं एकच काय असेल तो कट ऑफ, जसे की 68 लागला 68, 70 लागला 70. याचा टंकलेखचा एकच, जवानचा ऑल महाराष्ट्रामध्ये एकच, मग तो सोलापूरचा पण, पुण्याचा पण, सगळीकडचा तोच असणार आहे असं कट ऑफ. परंतु याचा मात्र वेगवेगळा असणार आहे, ठीक आहे. याचा मात्र वेगळा असणार आहे. सोलापूरचा वेगळा, पुण्याचा वेगळा, ओके, हा वेगवेगळा असणार आहे. एवढंच फक्त डिफरंट आहे. आता बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे, परीक्षा कधी असणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेची तारीखसुद्धा डिक्लेअर झालेली आहे. त्यामुळं मी जे तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो एक्झामडी क्लासेस, त्यामध्ये जवळपास 500 तासापेक्षा जास्त संग्रह आहे. तेवढं जरी केलं तुम्ही, ओके, कारण TCS प्युअर TCS नुसार ते तुम्हाला सर्व काही आतापर्यंतचे झालेले पेपर आहे त्याचं सोल्युशन आहे, अगदी बेसिकपासून हाय लेवलपर्यंत दिलं आहे. त्यामुळे ते संग्रह ठेवा, कारण 5 जानेवारी ही तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे.
आता ही भरती मोठी होणार, कारण एवढी सगळी विद्यार्थी आता फक्त 10वीवरून असल्यामुळे फॉर्म भरपूर येणार. त्यामुळे ह्या परीक्षासुद्धा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वेगवेगळ्या दिवशी होणार आहे. म्हणजे 5 जानेवारी ते 17 जानेवारी या दरम्यान ही परीक्षा चालणार आहे. सोबत यामध्ये काय चेंजेस होतील असतील तर ते कळवलं जाईल असं सांगितलं. तो अधिकार त्यांच्याकडे आहे आणि ती अपडेट्स आपल्या यूट्यूब चॅनलला दिले जाईल. त्या ठिकाणी आपल्याला बघा, लघुलेखक हे जे काय पद आहे तर हे राज्यस्तरीय पद आहे. त्यामुळे जागा ज्या आहेत त्या राज्यस्तरीय असणार आहेत. ओके. त्यानंतर लघुलेखक टंकलेखक याच्या पण जागा राज्यस्तरीय असणार आहेत, ज्या पण आहे. जवान सगळ्यात जास्त जागा. इथं काय असं जिल्हा वाईज नाही की सोलापूरच्या वेगळ्या पुण्याच्या वेगळ्या असं काय नाही. इथं ऑल महाराष्ट्राच्या जागा असणार आहेत. फक्त कॅटेगरी वाईज आपल्याला बघायचं की बाबा तुम्ही समजा भज क ला आहे, भज ड ला आहे, तर तुम्हाला कोणत्या जागा आहेत, पदसंख्या किती आहेत. सर्वसाधारण म्हणजे पुरुष असाल तर तुम्हाला 8 जागा आहेत, महिला असाल तरी 8 जागा आहेत. ओके. महिलांना आपल्याला माहिती आहे ओपनच्या पण जागा असतात. 25 आणि 8 तुम्ही तुमच्यासाठी बघू शकता की तुम्हाला 32 जागा आहेत असं तुम्ही कन्सिडर करू शकता. तर ह्या झाल्या जागा. ठीक आहे, ह्या झाल्या जागा. तर ह्या डिटेलमध्ये पहा की PDF मी आपल्या टेलिग्रामवर पण टाकतोय. टोटल 568 जागा फक्त जवान या पदासाठी आहेत. ड्रायव्हर या पदासाठी जवानी वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर या पदासाठी 73 जागा आहेत. ते सुद्धा आपण या ठिकाणी बघा. त्यानंतर चपराशी पद आहे ते जिल्हास्तरीय आहे. आता याचं मात्र तुम्हाला प्रत्येक कार्यालयानुसार बघावं लागणार आहे की या ठिकाणी तुमच्या प्रवर्गासाठी एखाद्या विशेष जिल्ह्यामध्ये म्हणजे कार्यालयामध्ये किती आहे. जसं की मुंबई या कार्यालयामध्ये जर आपण बघितलं तर एकूण 1 जागा भरायची आहे. मग आपल्या कॅटेगरीला आहे का बाबा, समजा तुम्ही खेळाडू आहात तर खेळाडूसाठी आहे का हे आपण या ठिकाणी बघायचं आहे. ओके. भजक खेळाडू आहे किंवा विजा खेळाडू किंवा विजा हे तुमच्या ह्याच्यानुसार बघायचं आहे. त्यानंतर नागपूर यासाठी जर बघितलं तर समजा अनुसूचित जमातीमध्ये आहात तुम्ही आणि महिला आहात तर इथं पदच नाही आहे. मग भरून काय उपयोग आहे का, नाही उपयोग. नागपूरला भरून काय उपयोग नाही. ओके. मग कुठं आपल्यासाठी तुम्ही अनुसूचित जमाती आहे आणि महिला आहात तर कुठं भरायचं आहे ते आपण या ठिकाणी शोधू शकता. ठीक आहे. आणि समजा कुठंच नसेल तर मग सर्वसाधारणमध्ये किती जागा आहेत त्यानुसार भरू शकता, ज्या ठिकाणी जास्त जागा आहेत त्यानुसार. तर ही संपूर्ण माहिती काय करा, व्यवस्थित पहा आणि व्यवस्थित आकलन करून आपण काय करा, चपरास या पदासाठी फक्त आपल्याला डिटेलमध्ये पाहावं लागेल. बाकीच्यांच्या जागा फिक्स आहेत, त्याला काही एवढं पाहण्याची आवश्यकता नाही पडणार. तर हे व्यवस्थित जागा पहा आणि ज्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीला तुमच्या आरक्षणानुसार जागा जास्त असतील तर त्या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे हे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की यासाठी काय आहे, कोणत्याही पदाला कमी लेखायचं नाही. कारण वेतन जर बघितलं तर चपरासी या पदाला सुद्धा मित्रांनो जवळपास 15,000 ते 47,600 इथपर्यंत वेतन आहे. लघुलेखक टंकलेखक जवान या पदासाठी सुद्धा जबरदस्त सगळ्यात जास्त लघुलेखक निम्न श्रेणीसाठी स्टार्टिंगच 41,000 आहे, ते 1,32,000पर्यंत जाते. जवान या पदासाठी सुद्धा 21,700 ते 69,100पर्यंत मित्रांनो, प्लस महागाई भत्तं वेगवेगळे भत्ते हे असणार आहेत. वयोमर्यादा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयोमर्यादा किती असणार आहे. आता बघा आपल्याला माहिती आहे 31 डिसेंबरच्या अगोदर जेवढ्या पण येतील भरत्या 2023मध्ये 31 डिसेंबरच्या अगोदर तर त्या प्रत्येकाला वयामध्ये काय केलेले आहे या ठिकाणी वाढ दिलेली आहे. त्यामुळं इथं जर आपण बघितलं तर प्रत्येक यासाठी 38च्या ऐवजी 40 दिसत आहे. म्हणजे तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 40 वर्षाची अट आहे. बाकी तुम्ही मागासवर्गीय असेल तर तुम्हाला 45 वयापर्यंतची अट दिलेली आहे. आणि आपापल्या कॅटेगरीनुसार आपण या ठिकाणी बघू शकता किती आहे वयाची कॅटेगरी. ठीक आहे. इथं आपण व्यवस्थित डिटेलमध्ये पाहू शकता किंवा हे व्यवस्थित एकदा मी टेलिग्रामवर टाकलेलंच आहे ऑलरेडी, तिथं जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं ही जी काय वयाची अट आहे ती कधी काउंट करायची आहे तर 30/4/2023 या तारखेला काय करायची आहे, ही काउंट करायची आहे. तुमचं समजा 40 वय पूर्ण होत आहे तर ती 40 वय पूर्ण या तारखेला होत आहे की नाही हे बघायचं. ठीक आहे. जर या तारखेला जर ती सीमा ओलांडत असेल तुमची 40ची तर तुम्ही नाही भरू शकत असं समजायचं. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी पात्रता काय आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे. तर काय आहे मित्रांनो शैक्षणिक अर्हता, लघुलेखक निम्न श्रेणी ज्याला की सगळ्यात जास्त वेतन आहे तर यासाठी 10वी पाहिजे आहे. सोबतच आपण बघितलं तर टायपिंग तुम्हाला लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट, मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट किंवा म्हणताय हे असेल किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट असेल तरी या दोन्हीपैकी एक असेल तरी चालू शकतं. ओके. त्यानंतर लघु टंकलेखक 10वी पाहिजे आहे. लघुलेखनाची गती तुमची 80 शब्द प्रति मिनिट, मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट किंवा म्हणतंय इथं सुद्धा तिसरी जी अट आहे ती किंवा एकतर मराठी किंवा इंग्रजी, तर इथं 40 शब्द प्रति मिनिट एवढं आपल्याला पाहिजे आहे. आणि याचं प्रमाणपत्रसुद्धा आवश्यक आहे, सर्टिफिकेट. टायपिंग करून घ्या, खूप टायपिंगचा फायदा होतोय. भरपूर जागा राज्याच्या असतील सेंट्रलच्या असतील टायपिंग करून येत आहेत मित्रांनो. त्यानंतर बघा जवान राज्य उत्पादन शुल्क
फक्त 10वी असेल तरीसुद्धा तुम्ही भरू शकता, फक्त 10वीवरून आहे. त्यानंतर जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क 7वीवरून आहे आणि तुमच्याकडे किमान हलके 4 चाकी वाहन चालवायचा तुम्हाला लायसन्स पाहिजे आहे, परवाना पाहिजे आहे. चपराशीसाठी काहीसुद्धा नाही पाहिजे, फक्त 10वी पाहिजे आहे. काय पाहिजे मित्रांनो? फक्त या ठिकाणी 10वी. आणि शारीरिक पात्रता पण चपराशीसाठी काय नाही पाहिजे. आता जवान राज्य उत्पादन शुल्क याच्यासाठी काय आहे, त्यांनी शारीरिक पात्रता दिलेली आहे. काय शारीरिक पात्रता दिली बाकी सर्वांसाठी चपराशी सोडून? तर इथं बघा, इथं जर आपण बघितलं तर उंची किती पाहिजे आहे, तर उंची 165 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 160 सेंटीमीटर. पुरुषांसाठी छाती जर बघितलं तर 79 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे, म्हणजे 84 सेंटीमीटर झाली पाहिजे. त्यानंतर वजन पुरुषांसाठी काही गरज नाही, किती पण असेल तरी चालेल. महिलांना मात्र वजन 50 किलोग्राम असणं बंधनकारक आहे, तेवढं पाहिजे. जर त्याच्या कमी असेल तर शक्य असेल तर वाढवा, नसेल तर तुम्ही जवानसाठी भरू शकत नाही. पुढं जाऊन तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल. ठीक आहे. मग बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे चपरासाठी नाही फक्त लागू, हे कोणासाठी आहे, तर जवान आहे, राज्य उत्पादन शुल्क, जवान आणि ड्रायव्हर. ओके. तर या पदासाठी आहे, म्हणजे ड्रायव्हरसाठी आणि जवान या दोनच पदासाठी आहे, टंकलेखकसाठी नाही आणि चपरासाठी सुद्धा हे नाही, हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं परीक्षेचे स्वरूप काय नाही मित्रांनो, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK आणि मी ऑलरेडी तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. एवढं जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. किती? मोर दॅन सफिशियंट आहे. त्यामुळं हे नक्की या संधीचा तुम्ही लाभ घ्या. यामध्ये सगळे विषय आहेत, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK. सोबतच तुम्हाला 5000 प्रश्नाचे ईबुक तुम्हाला व्हिडिओ सोल्युशनसह तुम्हाला भेटत आहे. सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत 163, त्यामुळे तुम्ही नक्की याचा तुम्ही लाभ घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा डायरेक्ट मला या नंबरला कॉल करा, व्हॉट्सअप करा. परीक्षेचे टप्पे कसे असणार आहेत? जवान राज्य उत्पादन शुल्क यासाठी जर आपण बघितलं तर काय आहे, तर बघा, जवान या पदासाठी जे की 10वीवरून पद आहे आणि ज्याला उंची 165 सेंटीमीटर पाहिजे आहे. तर लेखी परीक्षा जर आपण बघितलं तर किती आहे, तर 120 गुणांची लेखी परीक्षा आहे. शारीरिक चाचणी, मैदानी चाचणी जर आपण बघितलं तर याची 80 गुणांची ही फिजिकल असणार आहे. अशी दोन्ही मिळून जर आपण बघितलं एकूण 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. त्यानंतर ड्रायव्हरसाठी जर बघितलं तर लेखी 120ची आहे आणि त्याची मैदानी चाचणी 80ची आहे. सोबतच त्यांना ती चालवता येतं का नाही याची सुद्धा टेस्ट केली जाईल, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. चपराशीसाठी मात्र खूपच सवलत त्यांनी दिलेली आहे, म्हणजे फक्त लेखी परीक्षा आहे. चपराशी 10वीवरून आहे, त्याला काही गरज नाही उंची किती आहे, तुमची वजन किती आहे. ज्यांचं 10वी झालं आहे ते सगळे भरू शकता. 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. यामध्ये हेच विषय आहेत, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK. लघुलेखक, निम्नश्रेणी आणि लघु टंकलेखक यासाठी लेखी परीक्षा आणि तुमची टेस्ट होईल, टायपिंगची टेस्ट होईल. ओके. म्हणजे 120 गुणांची लेखी आणि 80 गुणांची काय असणार आहे, तर तुमची टेस्ट असणार आहे टायपिंगची. म्हणजे एकूण 200 गुणांचा हा तुमचा पेपर असणार आहे किंवा एकूण 200 गुणांची ही तुमची परीक्षा असणार आहे. दोनच पदांसाठी आपल्याला माहिती आहे मैदानी चाचणी आहे. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय काय आहे मैदानी चाचणीमध्ये एकदा बघूया आपण. तर जसं की बघितलं तर पुरुष उमेदवारांसाठी काय आहे, तर दीड किलोमीटर धावायचं आहे. ओके. त्याला 30 गुण दिलेले आहेत. 100 मीटर धावण्याला 30 गुण दिलेले आहेत आणि गोळा फेकला 20 गुण दिलेले आहेत. अशी 80 गुणांची काय असणार आहे, तर ही मैदानी चाचणी असणार आहे. सोबतच महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक असं हे 80 गुणांची असणार आहे. हे आपण लेखी गुणांसाठी मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, तर निगेटिव्ह मार्किंग आहे, वजा करण्यात येतील निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यामुळं जपून काय करायचं आहे, व्यवस्थित ॲक्युरेसी मेंटेन करायची आहे. उगीच कशालाही टिक करणं आपल्याला घातक ठरू शकतं. ठीक आहे. ॲक्युरेसीला खूप महत्त्व आहे. आणि हे जे काय करतात, TCS घेणार आहे कंपनी, त्यामुळे TCS काय करतं, नॉर्मलायझेशन करतं आणि या नॉर्मलायझेशनमध्ये ॲक्युरेसीला खूप महत्त्व असतं. ठीक आहे. ॲक्युरेसीला त्यामुळं व्यवस्थित अगदी परिपूर्ण तयारीनेच आपल्याला काय करायचं, याची तयारी करायची आहे. जेवढं येतं आहे तेवढं सोडवायचं. ओके. कारण कट ऑफ याचा खूप कमी लागणार, खूप म्हणजे खूप कमी लागणार, कारण याला निगेटिव्ह मार्किंग आहे, हे लक्षात घ्या. ओके. तरी TCS भरणार हे करणार आहे. तर लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊया. कधीपासून कधीपर्यंत अर्ज करायचे आहे त्याचे, तर 17 नोव्हेंबरपासून ते 1 डिसेंबर या दरम्यान काय करायचे आहेत, अर्ज करायचे आहेत. ओके. 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या दरम्यान अर्ज करायचे आहेत. अर्ज करताना जरी काय अडचणी आल्या तरी मला तुम्ही आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता, जेणेकरून आपल्याला शक्य तेवढी तुम्हाला मदत केली जाईल. या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे त्यांनी वेबसाईट दिली. या वेबसाईटवरती काही जरी वेळोवेळी अपडेट असेल तर दिली जाईल, काय माहिती असेल तर या वेबसाईटवरती दिली जाईल. ठीक आहे. आणि परीक्षा शुल्क जर आपण बघितलं तर या ठिकाणी थोडंसं बाकी परीक्षांसाठी कमी म्हणता येईल, कारण इथं जर बघितलं तर 900 रुपये आहे. आणि या ठिकाणी चपरासी, जवान आणि ड्रायव्हरसाठी आपण जर बघितलं तर 800 रुपये आहे. फक्त जवानसाठी 735 रुपये ठेवलेली आहे फी. आणि बाकी राखीव प्रवर्गासाठी पण आपण बघू शकता थोडी कमी ठेवलेली आहे. बाकी आपण 900, 1000 रुपये बघतो बाकी पदांसाठी.
पण याला थोडी 100-200 त्यांनी का कमी केलेली आहे माहीत नाही. कदाचित आपण सर्वांनी जे काही वेळोवेळी तक्रारी केल्या त्यामुळे हे कमी झालेले असावी, परंतु कमी झालेली आहे, आनंदाची गोष्ट आहे. ठीक आहे, असेच अजून कमी होत 400पर्यंत यावी एवढी अपेक्षा. अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. नक्की तुम्ही एक्झाम क्लासेसचा लाभ घ्या, कारण एवढं जर केलं तर यामध्ये जो काय सिलेबस दिलेला आहे तो A to Z सर्व सिलेबस तुमचा कव्हर होऊन जाईल. तर इथंच आपण थांबूया. नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.